बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. तृतीय खंड भाग पहिला. धम्मामध्ये बुद्धांचे स्थान. तथागत बुद्धांनी धम्मात बुद्धांकरिता विशेष हक्काचे स्थान राखलेले नाही. ख्रिस्त हे स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानित असे, शिवाय ते स्वतःला देवपुत्र मानित असे. माणसाने ख्रिस्त हे देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्तांची अट होती. अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्तांना प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले. इस्लाम धर्माचे प्रणेते महम्मद हे स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजे प्रेषित मानित असे. याशिवाय ते असे मानित असे की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात म्हणजे मुक्ती नाही. इस्लाम धर्मातील मुमुक्षने मुक्तीचा शोध घेणाऱ्याने प्रथम महम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे. इस्लाम धर्मातील मुमुक्षने मुक्तीचा शोध घेणाऱ्याने नंतर महम्मद हे परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे. इस्लाम धर्मात वरील 2 अटी मानणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे. मुसलमानाचा मोक्ष हा महम्मदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे. तथागत बुद्धांनी अशी कधीही अट घातली नाही. शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण नैसर्गिकपणे जन्माला आलेले पुत्र आहोत या पलीकडे स्वतःसंबंधी तथागत अधिक काही म्हणत नाहीत. येशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपापल्या धर्मशास्त्रात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले तसे तथागत बुद्धांनी केले नाही. ह्यामुळेच बुद्धांच्या जीवनाविषयी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली नाही. पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरवली गेली हे सर्वश्रुतच आहे. या धम्मसंगतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हे होते आणि त्यावेळी बुद्धांच्या कपिलवस्तूचेच रहिवासी आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या धम्मसंगतीला उपस्थित होते. परंतु अध्यक्ष काश्यपांनी काय केले? त्यांनी आनंदाला धम्माचे सुत्तपठन करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय? ज्यावेळी धम्मसंगीती होकारात्मक उत्तर देई त्यावेळी काश्यप त्या प्रश्नांवर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवित. यानंतर त्यांनी उपालीला विनयाचे पठण म्हणायला सांगितले आणि धम्मसंगीतीला विचारले, हे बरोबर आहे काय? धम्मसंगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप ते प्रश्न तिथेच संपवित. ह्या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने धम्मसंगतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी तथागत बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती. परंतु काश्यपांनी असे काहीच केले नाही. त्यांनी असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नांचीच कर्तव्य आहे. काश्यपांनी तथागत बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला तथागत बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. तथागत बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपांना का सुचले नसावे? केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. ह्याचे उत्तर म्हणजे तथागत बुद्धांनी आपल्या धम्मशासनात तथागतांकरिता विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच होय. तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म या 2 अगदी अलग गोष्टी होत. तथागत बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे. त्याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्यांनी दिलेला नकार. 2-3 वेळेला तथागतांच्या अनुयायांनी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर अधिकार ज्यांनी चालवायचा त्यांचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी तथागत बुद्धांनी तसे करण्याचे नाकारले. धम्म हाच तथागतांचा उत्तराधिकारी असे तथागताचे प्रत्येक वेळी उत्तर असे. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच अस्तित्वात राहिला पाहिजे, जगला पाहिजे, त्यांच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे. ज्या धम्माला अस्तित्वाकरिता जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. धम्माची सत्ता चालवावयास
प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे. धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबंधी तथागत बुद्धांचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता.